हॅलो नमस्कार, मी गायत्री सातपुते तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन आणि स्पेशल व्हिडिओमध्ये खूप जास्त स्वागत करते. तर चला सर्वांना गुड मॉर्निंग. आणि सकाळ झालेली आहे आणि आजचा देखील प्रसन्न दिवस असा उगवलेला आहे. तर चला, आज आहे गुरुवार, मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे. त्यामुळे सकाळची सर्वांची धावपळ लगबगीची चालूच आहे. सर्व ताईंची चालू असणार आहे, तशीच माझी देखील चालू आहे. कारण आज मी पूजा मांडणार होती. मागच्या गुरुवारी वहिनींनी मांडली होती, तर आज मी मांडणार होती. त्यात सर्व साफसफाई करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर आपण देवीला आज साडी नेसवणार होतो. तर साडी वगैरेची छान असे प्लेट्स मांडून घेतलेले आहे, त्याला पिनअप करून. त्यानंतर आपण इथं पूजा देखील मांडून घेतलेली आहे. आणि जी छोटी मोठी तयारी आपण करत आहोत म्हणजेच नॉर्मली तिच्या प्लेट्स वगैरे नीट करणं, नॉर्मल सर्व पूजेची. तर तसं पूजा वगैरे मांडून झालेली आहे. आणि आपली सुंदर अशी पूजा तुम्ही पाहू शकतात, खूप छान अशी झालेली आहे. त्यानंतर रांगोळी वगैरे काढणार आहोत. तर रांगोळी काढण्याची देखील मी मागच्या एका व्हिडिओमध्ये देखील सांगितलेलं आहे की कलर कॉम्बिनेशन आपण खूप छान केलं की ती रांगोळी तुम्ही नॉर्मल देखील काढली असेल किंवा खूप जास्त प्रॅक्टिस नसेल तरीही नॉर्मल काढत असाल तरी ती खूप छान दिसते. कॉम्बिनेशन फक्त कलरचं खूप छान करायला हवं. तर चला, इथं छान अशी मी रांगोळी काढून घेणार आहे पटपट. त्या दिवशी दत्त जयंती देखील होती, तर त्यामुळे दत्त जयंतीच्या देखील तुम्हाला सर्वांना खूप जास्त शुभेच्छा. त्यानंतर इथं मठामध्ये दत्त जयंतीचा कार्यक्रम देखील होता खूप मोठा, तर आपण तिथे देखील जाणार आहोत. त्यासाठीच पटपट आवरायचं चालू आहे त्या दिवशी. त्यानंतर आज दादा आणि वहिनींची ॲनिव्हर्सरी देखील आहे लग्नाची, तर त्याचा देखील छोटासा व्हिडिओ आपण याच व्हिडिओमध्ये घेणार आहोत. सेलिब्रेशन नॉर्मल छोटंसं करणार आहोत. तर चला, इथं तुम्ही पूर्ण आपली पूजा झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकतात खूप छान असं आणि प्रसन्न वातावरण देखील झालेलं आहे. तर चला, छान अशी आपली लक्ष्मीची मूर्ती देखील ठेवलेली आहे. आणि इथं वरती आपण देवीला साडी वगैरे नेसवून चौरंगवरती बसवलेलं आहे. आणि पूर्ण फुल तुम्ही व्हिडिओमध्ये देखील लुक पाहू शकतात, खूप छान असं दिसत आहे. आणि रांगोळी वगैरे देखील सर्वच पाहू शकतात, खूप छान असं आहे. त्यानंतर मी साडी वेअर करणार आहे. तर तुम्ही पाहिली असेल ही साडी घातलेली आहे मी. त्यानंतर छान असं साडी वगैरे घालून झाल्यावरती आपण देवीची पूजा वगैरे करून घेतलेली तर होतीच, पण देवीला नमस्कार वगैरे करून घेणार आहोत. ते हळदी कुंकू वाहून घेणार आहोत आणि वंदन करून देवीला काही चुकलं असेल तर माफी देखील मागणार आहोत. आणि बाकी सर्व छान होऊ दे असं देखील म्हणणार आहोत. तर चला, सर्व काही झालेलं आहे. त्यानंतर आता आम्ही जाणार आहोत मठामध्ये, जिथे दत्त जयंतीसाठी आपण जाणार आहोत. तर चला, तुम्हाला ते देखील दाखवणार आहे कोणता मठ आहे ते. त्यानंतर बाहेर तुम्ही रांगोळी वगैरे देखील पाहिलेली आहे, वहिनींनी आज रांगोळी काढली होती. त्यानंतर मी कशी दिसते ते देखील नक्की सांगा. त्यानंतर इथं मी आणि वहिनी आम्ही दोघीजणी गाडीवरती आलेलो आहोत. त्यानंतर इथं दरवर्षी दत्त जयंतीच्या आधी 2 दिवस 108 होम केले जातात, ते देखील तुम्ही ते पाहू शकतात. आणि आता इथं सर्व महाराज देखील आलेले आहेत, ते देखील आपण सर्वांनी जागेवर बसायचं आहे. कृपया कोणी जागा सोडू नका. महिलांनाही विनंती राहील.
जे त्या मठातले भाऊ आहेत त्यांच्यावाले जे गुरु आहे ते सर्व गुरु वगैरे ते इथं आलेले आहे ते. आणि दरवर्षी ते दत्त जयंतीच्या वेळेसला येत असतात आणि अख्ख्या आमच्या सर्व पूर्ण म्हणजे जिथं आम्ही राहतो तिथलच्या पूर्ण परिसरामध्ये खूप मोठी अशी त्यांच्यावाली मिरवणूक निघत असते. पण यावेळेस मला ती घ्यायला जमलं नाही, कारण जेणेकरून मी पूजा मांडत होते त्यामुळे ते नाही घेऊ शकले. त्यानंतर तुम्ही पाहू शकता तिथं हे जे तुम्हाला ते त्यांचे जटा वगैरे आहेत, हे जे महाराज दिसतात ते भाऊंचे गुरु आहेत आणि हे बाकीचे देखील तर त्यांच्यावाले ते गुरु आलेले आहेत. आणि आता इथं दत्त जयंतीचा सोहळा चालू झालेला आहे आणि आता आपण त्यांना झोका वगैरे देणार आहोत. तर तुम्ही इथं पुढे पाहू शकतात व्हिडिओमध्ये की ते दत्त जयंतीचं डेकोरेशन देखील इथे तुम्ही बघू शकतात. खूप छान असं केलेलं आहेत आणि मला ते इतकं आवडलं, खूप जास्त दिसतंयच ते किती क्यूट ते देखील तुम्ही पाहू शकता. आणि खूप छान असं सोहळा त्यांनी पार केलेला आहे आणि दरवर्षी खूप छान सेलिब्रेट करतात. त्यानंतर इथं आरती देखील चालू झालेली आहे. आरती चालू आहे. आरती झाल्याच्या नंतर लगेच इथं जेवण वगैरे चालू होणार आहे. त्यानंतर तेजीवरती त्यांच्यावाले सत्कार वगैरे करून देखील चालू आहे, पण त्याचा व्हिडिओ काही घ्यायला जमलेलं नाही आहे. त्यानंतर इथं जेवणाला देखील तुम्ही पाहिलेलं आहे, जेवण देखील झालेलं आहे. मुलांनीच जेवण केलेलं आहे कारण आम्हाला तिघींना उपवास होता गुरुवारचा. त्यानंतर हे 108 होमच्या पूजा आहेत. तुम्ही पाहू शकता खूप मोठे मोठे फोटो आणि पूजा देखील तशाच खूप मोठ्या मांडलेल्या आहेत. आणि हे सर्व जे आहेत ते 108 होम आहे आणि हा सर्वात मोठा होम आहे. जो दिसतोय तुम्हाला क्रियांश त्याचा देवबाप्पा करतो, ह्यो 108 मधला मोठा होम आहे. ह्या होमपासून बाकीचे होम पेटवले जातात. तर चला क्रियांशी तर छान असं देवबाप्पा करतोय, त्याला बोललेली देवबाप्पा. त्यानंतर आराम झाला संध्याकाळची. आता आरती वगैरे देखील झालेली आहे आणि आता हे तुम्ही पाहू शकता छोटंसं असं सेलिब्रेशन आपण यांच्या ॲनिव्हर्सरीचं केलेलं आहे. त्यानंतर छान असं पूजा वगैरे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आणि दुसऱ्या गुरुवारची पूजा देखील आपली कशी वाटली, साडी देखील वेअर केली आहे तर ती देखील कशी वाटली आणि कमेंट करून नक्की सांगत चला. आणि लाईक आणि शेअर आणि खूप जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप जास्त काळजी घ्या आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.